गाईस 2 वर्षापूर्वी मी विराज जंक्शनमध्ये एक व्हिडिओ बनवला होता. तिथे त्यावेळी फक्त फूड कोर्ट झालं होतं. तर मी तिथल्या फूडची क्वालिटी काय आहे त्याचा रिव्ह्यू देण्यासाठी तो व्हिडिओ बनवला होता. तो पण तुम्ही जाऊन बघू शकता. तर अचानकच त्या व्हिडिओवरती 1 ते 1.5 वर्षानंतर खूप सारे व्ह्यूज यायला लागले. 10-11K व्ह्यूजला गेले ते. मग मला समजलं की खूप लोक त्या व्हिडिओला म्हणजे खूप लोक त्या लोकेशनला सर्च करत आहेत विराज जंक्शनला, कारण तिथे अजून खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आता झालेल्या आहेत. म्हटलं आता जाऊन बघायलाच लागते तिथे काय काय ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ फुल बघा शेवटपर्यंत. विराज जंक्शनचं फुल तिथे काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत, कोणते कोणते सेक्शन्स आहेत हे सगळं जाणून घ्यायला मिळेल. चला तर मग बघूया. आणि गाईज तुम्ही सबस्क्राईब करायच्या आधी जाता ही चीटिंग आहे, त्यामुळे आताच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो गाईज मी फटाफट रेडी झालो आणि माझ्यासोबत येत आहे माझी फ्रेंड अंकिता. आणि घरातून निघाल्यावर सगळ्यात पहिला स्टॉप म्हणजे पेट्रोल पंप. गाड़ी का खाना हो गया है, बस मेरा बाकी है. सो गाईज एवढ्या उन्हात तळमळत कसं बसं आम्ही विराज जंक्शन पर्यंत आता पोहोचलेलो आहे. तर गाईज इथे पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे, बघू शकताय तुम्ही. आणि ॲक्च्युली आम्ही भर उन्हात आलेलो आहे, त्यामुळे आता कोणत्याही इथे गाड्या दिसत नाही आहेत. पण 3-4च्या दरम्यान हे सगळं फुल झालेलं असतं. महत्त्वाचं काम सगळ्यात पहिला करायला पाहिजे गाईज, म्हणजे पोटा पाण्याचं केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आल्या इथे पहिला मॅकडॉनल्ड्सचं मील खाल्लेलं आहे आम्ही. खाऊन झाल्यावर थोडंसं आईस्क्रीमची पण चटक आली होती गाईज, त्यामुळे आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो आम्ही. पण तिथे गेल्यावर मला तिथला एक वेगळाच आयटम जास्त आवडतो, तो म्हणजे जामून शॉट्स. तर आम्ही जामून शॉट्स पिले तिथले, खूपच मस्त लागतात. तुम्ही पण गेला तर ट्राय करा नक्की. तर खाऊन पिऊन आमची एनर्जी फुल करून आम्ही आता पुढे आलेलो आहे आणि येऊन बघतो तर इथला परिसर एकदम छान आणि पीसफुल एन्व्हायरमेंट मेंटेन केलेला आहे. ना पाळणे खेळायला आवडतात त्यांना यात्रेची वाट बघायची आता काहीच गरज नाही आहे गाईज. इथे बघू शकताय तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत, तुम्ही कधीही इथे येऊन एन्जॉय करू शकताय गाईज. तिथून पुढे आल्यानंतर भेटतो गो कार्टिंगचा एरिया. इथे तुम्ही रेसिंग कार्स बघू शकताय आणि ते रेसिंग ग्राउंड बघू शकताय किती मोठा आहे. 100% इथं मजा येत असणार आहे रेसिंग करण्यासाठी, बट ह्या उन्हामध्ये आमच्या हातून तरी आता हे होणार नाही आहे. बट तुम्ही आला तर नक्की ट्राय करा. त्यानंतर आम्ही एंटर करत आहोत गेम झोनमध्ये. गेम झोनच्या आत पाय टाकल्या समजलं गाईज, हा एरिया लहान मुलांसाठी जन्नत आहे. इथे एवढे सारे वेगवेगळे गेम्स आहेत ना गाईज, तुम्ही खेळून कंटाळाल. इथे आल्यानंतर सगळ्यात पहिला मिनिमम 1000 रुपीजचं तिकीट घ्यावं लागतं. त्या तिकीटवर तुम्ही कोणते गेम्स खेळताय त्या बेसिसवर पॉईंट्स इथे दिलेले असतात. पण मला काय हे आवडलेलं नाही आहे गाईज, कारण जर का मला एकच ॲक्टिव्हिटी करायची असेल आणि ती 100, 200, 300ची असेल तर मी विनाकारणच 1000 रुपये का खर्च करू. त्यामुळे माझ्यासाठी तरी हा एक डिसएडव्हान्टेज आहे या एरियातला. बट लहान मुलांसाठी इथे खूप गेम्स आहेत, त्यामुळे तुमचे 1000 रुपये पण कमी पडतील एवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत इथे. गेम झोन फिरून दमल्यानंतर आम्ही वेटिंग एरियामध्ये जाऊन बसलो, थोडं रेस्ट घेतली. कारण आमचा इथला मेन टार्गेट होता वॉटर पार्क आणि आमचं वॉटर पार्क चालू होण्यासाठी अजून थोडासा टाईम होता, अर्धा तास 1 तास होता. त्यामुळे आम्ही इथे जरासं रेस्ट घेतली, वेट केला आणि मग आम्ही गेलो वॉटर पार्ककडे. वॉटर पार्ककडे जाताना इथे वी फॅशन म्हणून एक शॉप लागतं, तिथून तुम्ही स्विमसूट रेंटवर किंवा विकत घेऊ शकताय. मी पण इथून एक स्विमसूट रेंटवर घेतला, कारण मी पण गडबडीत येताना आणण्यासाठी विसरला होता. तर तिथून आम्ही पुढे आलो तिकीट काढण्यासाठी. इथे बघतो तर खूपच गर्दी होती. इथे सेन्सर सिस्टीमवाले हाय सिक्युरिटीचे लॉकर देखील दिलेले आहेत, यासाठी थोडे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात. बट आपलं सामान सेफ राहण्यासाठी आपण हे घेऊ शकतो. मग मी ड्रेस चेंज करून फटाफट एंट्री घेतली वॉटर पार्कमध्ये. अजून कोणीही आत आलं नव्हतं, सगळ्यात पहिला माझीच एंट्री होती गाईज, म्हणून हे वॉटर पार्क तुम्हाला मोकळं दिसत आहे. आता थोड्याच वेळात इथे सगळे येऊन गर्दी करतील बघा. चला तर मग सगळ्यात पहिला तुम्हाला दाखवतो इथलं किड्स सेक्शन. चला तर मग आता तुम्हाला दाखवतो अडल्ट सेक्शन. इथे आहेत सगळ्यात मोठमोठे आणि खतरनाक स्लाइड्स.
स्लाईडवरून उड्या मारून मारून गाईज माझ्या नाकात तोंडात कानात सगळीकडे पाणी गेलेलं आहे. तरी पण अजून 2 एक्स्ट्रा उड्या मी मारणार आहे कारण मला खूप मजा येत आहे गाईज. तुम्ही पण इथे नक्की एकदा या. फुल पैसा वसूल एक्सपिरियन्स आहे. इथलं पर हेड तिकीटचं प्राइस अप्रॉक्सिमेटली 1000 रुपीज म्हणजे 990 रुपीज आहे. तर तुम्ही पण फ्रेंड्स फॅमिलीला घेऊन इथे येऊ शकताय. इथला रेन डान्स एरिया तर मला सगळ्यात जास्त आवडला. सो गाईज वॉटर पार्कमधून फुल ऑन एन्जॉय करून आम्ही आता इथून बाहेर पडलेलो आहे. इथलं चेंजिंग रूम आणि वॉशरूम देखील खूप क्लीन आहे. एवढंच नाही तर वॉटर पार्कमध्ये 24/7 फिल्ट्रेशन सिस्टीम आहे ज्यामुळे इथलं पाणी क्लीन आणि सेफ राहतं सगळ्यांसाठीच. तर या गोष्टीसाठी माझ्याकडून यांना मिळत आहे 5 स्टार्स. तर आम्ही आमचे शूज इथून घेतले आणि आता निघालो घरी. इथल्या फूड कोर्टचा व्हिडिओ मी आता कव्हर करणार नाही आहे कारण ऑलरेडी त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकताय. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला लिंक देईन, तुम्ही नक्की चेक करा. तर गाईज तुम्हाला देखील या लोकेशनला तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत येऊन व्हिजिट करायचं असेल तर या लोकेशनचा ॲड्रेस आहे कोल्हापूर हायवे कोगनोळी टोल प्लाझा कोगनोळी. सो गाईज ओव्हरऑल विराज जंक्शनला रेटिंग द्यायचं झालं तर फूड क्वालिटी, एंटरटेनमेंट, क्लीन एरिया, इथले रेट्स वगैरे बघितले तर 5 आउट ऑफ 4चं रेटिंग आपण देऊ शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांसाठी 1 डे ट्रिपसाठी हा बेस्ट प्लॅन असेल. अशीच माझे इथून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज मला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.